नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। तुम्ही बघू शकता माझ्यासोबत हे मान्यवर जे आहेत भारतीय जनता पार्टीचे गणेशदादा हाके पाटील प्रदेश प्रवक्ते आहेत। त्यांचा वाढदिवस अहमदपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। नुकतंच अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने हे सर्व माझ्यासोबत जमलेले पदाधिकारी आहेत। त्यांच्या काय भावना आहेत गणेशदादा हाके यांच्याप्रती, त्यांच्या कशा पद्धतीच्या शुभेच्छा आहेत मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या सोबत सर्वप्रथम दयानंद वाघमारे सर असणार, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। गणेशदादा हाके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आलेलं आहे। काय भावना आहेत तुमच्या? प्रथमतः मी आमचे नेते आदरणीय गणेशदादा हाके पाटील साहेब यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। उद्याचं भावी नेतृत्व आणि भावी आमदार म्हणून ज्या गणेशदादा हाके पाटलांकडे हे तालुक्यातील जनता पाहत आहे, त्या दादांचा वाढदिवस आम्ही गेल्या 2 दिवसापासून साजरा करत आहोत। कालच वृद्धा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष नाथरावदादा केंद्रे, प्रफुल्ल ढवळे आणि माणिकराव नरवटे आणि युवा नेते आदरणीय कुलदीपदादा हाके साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम पार पडला। आणि आज परत अहमदपूरच्या रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करून दादांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। दादांना भावी आयुष्यामध्ये उदंड आयुष्य लाभो एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा करतो आणि उद्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये दादांचं नेतृत्व फलो फुलो आणि दादांना भावी आमदार म्हणून आम्ही पाहावं, त्यांच्याकडे मंत्रीपद त्यांना मिळावं एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। एकूणच पाहता गणेशदादा हाके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि विशेष म्हणजे निवडणुका 2 महिन्यामध्ये लागणार आहेत, म्हणून त्यांना भावी आमदार म्हणून सुद्धा संबोधलं जातंय। माझ्यासोबत या क्षणाला प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी प्रफुल्लजी ढवळे आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। काय भावना आहेत गणेशदादा हाके यांच्या प्रती? महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते आदरणीय गणेशदादा, काल वृद्धा येथे आम्ही नाथरावजी केंद्रे साहेब, माणिकराव नरवटे, दयानंदजी वाघमारे, काल दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आहे आणि आजच्या सत्रामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यामध्ये आलेलं आहे। मी या ठिकाणी एवढंच बोलतो, दादाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जे काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होत अशाच मी त्यांना शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। अतिशय आनंद व्यक्त करत गणेशदादा हाके पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत असताना या ठिकाणी माझ्यासोबत पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गुट्टे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। गणेशदादा हाके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आपल्या उपस्थितीमध्ये, तुमच्या काय प्रतिक्रिया असणार आहे? आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे नेते सन्माननीय गणेशदादा हाके पाटील यांचा उद्या गणेश चतुर्थी दिवशी वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संबंध तालुकाभर 4 दिवस झालं विविध कार्यक्रम चालू आहेत। मग कुठे शाळेमध्ये लहान मुलांना विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम असेल, असे कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी घेत आहेत। आणि दादाबद्दल सांगायचं म्हणजे 2014ला दादाने जो काही निसटता पराभव झालाय त्या पराभवाचा वचका मनात ठेवून संबंध तालुका 2024 मध्ये त्या पराभवाचा वचका कापून टाकायचा असा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी व मतदारांनी संकल्प केलेला आहे। आणि या निमित्तानं एवढंच या ठिकाणी मी गणेशदादासाठी शुभेच्छा देतो की तुम जो हजारों साल साल के दिन हो 50,000 लाख कोई बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है। गणेशदादा त्यांच्या नावातच गणेश असल्यामुळं त्यांचं उद्याचं येणारं जे भविष्य आहे ते खरंच सुफलम आणि सुजलम बनणार आहे आणि कार्यकर्त्याला गणेशदादाच्या निमित्तानं चांगले दिवस येणार आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर महिला कार्यकर्त्या सुद्धा माझ्या सोबत आहेत। जयश्री केंद्रे असं त्यांचं नाव आहे। काय प्रतिक्रिया असणार आहेत गणेशदादा हाके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त? तुम्ही आज ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप केलेले आहेत, काय भावना आहेत? भारतीय जनता पार्टीचे माझे प्रदेश अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील खरंच चांगले माणसं आहेत। ओबीसीचा नेता म्हणून सर्वांना ओळख देणारे किंवा जवळ सर्वांना करणाऱ्यापैकी कार्यकर्ता नेता आहे। आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशदादा हाके पाटलांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाहीत का, तर आम्ही छोटे खूप आहात
त्यांच्या एवढे मोठे नाही, पण दादाला आमदार होण्यासाठी हम आएंगे लाखों से तुम देखोगे आंखों से, यही तो मेरा नारा है. गणेश दादा आमदार नक्की होते ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे येणाऱ्या काळात 2024-25चा जो आमदार आहे, तर निवडणुकीच्या माध्यमातून गणेश दादा हाके पाटलांच्या बाबतीत बोलताना 2025चा जो श्री गणेश आहे गणेश दादा हाके पाटलांच्या नावाने असं होईल वाटते, तुम्हाला वाटते. तर हे होते माझ्यासोबत गणेश दादा हाके पाटील यांचे समर्थक. महिला आणि पुरुष मंडळींनी गणेश दादा हाके पाटील यांना अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या. ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.